घरातील व्यक्तींना वारंवार नजर लागते, तर आपण जाणून घेऊया 5 पद्धतीने ह्या नजर घरच्या घरी कशा काढाव्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या आयुष्यात सर्वात जास्त प्रेम आपण आपल्या कुटुंबावर किंवा जवळच्या माणसांवर करतो. पण कधीकधी आपल्या सुखी संसाराला किंवा मुलांच्या प्रगतीला कोणाची तरी दृष्ट लागते. अचानक मुलं रडायला लागतात, पती पत्नीमध्ये विनाकारण वाद होतात किंवा घरातील व्यक्ती सतत आजारी पडते. अशा वेळी आपण म्हणतो की नजर लागली आहे. नजर म्हणजे केवळ शत्रूचा वाईट विचार नाही, तर कधीकधी अतिप्रेमापोटी आपलीच आपल्याला नजर लागते. जेव्हा आपण आपल्या जवळच्या माणसांना नजर लागते, तेव्हा ती कशी काढावी याचे काही प्राचीन आणि प्रभावी मार्ग आपल्या शास्त्रात सांगितले आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 5 पद्धती पाहणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींची नजर घरच्या घरी काढू शकता आणि त्यांना नकारात्मक ऊर्जेपासून वाचवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेले आहे तुमच्या कुटुंबाचे सुख. तर आपण जाणून घेऊया नजर कधी आणि का काढावी. नजर काढणे हा केवळ एक परंपरा नाही, तर ती एक ऊर्जा शुद्धीकरण प्रक्रिया आहे. जेव्हा घरातील व्यक्ती बाहेरून घरी येते, जेव्हा एखाद्या प्रसंग घडतो किंवा जेव्हा व्यक्ती विनाकारण अस्वस्थ असते, तेव्हा नजर काढणे फायदेशीर ठरते. नजर काढण्यासाठी संध्याकाळची वेळ किंवा रात्री झोपण्यापूर्वीची वेळ सर्वोत्तम मानली जाते. तर आपण जाणून घेऊया पद्धत पहिली, म्हणजे मीठ आणि मोहऱ्यानं नजर काढणे. ही सर्वात जुनी आणि प्रभावी पद्धत आहे. मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी ओळखले जाते. एक मूठभर खडे मीठ आणि थोडे राईचे दाणे म्हणजे मोहरी. ज्या व्यक्तीची नजर काढायची आहे तिला पूर्वेकडे तोंड करून उभा करून बसवावे. आपल्या दोन्ही हातांच्या मुठीत मीठ आणि मोहरी घेऊन व्यक्तीच्या डोक्यावरून ते पायापर्यंत घड्याळाप्रमाणे आणि उलट घड्याळाप्रमाणे 7 वेळा ओवाळावे. ओवाळलेले मीठ मोहरी लगेच आगीत टाकावे किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. असे मानले जाते की मीठ जाळताना जो आवाज येतो त्यावरून नजरेची तीव्रता समजते. दुसरी पद्धत म्हणजे सुक्या लाल मिरच्यांनी नजर काढणे. जर नजर खूप तीव्र असेल आणि व्यक्तीला शारीरिक त्रास होत असेल तर हा उपाय करावा. 3, 5 किंवा 7 सुक्या लाल मिरच्या देठ असलेल्या मिरच्या हातात घेऊन व्यक्तीवरच खालून वर आणि वरून खाली 7 वेळा ओवाळाव्या. ओवाळताना मनात श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या कुलदेवतेचे नाव घ्यावे. त्यानंतर या मिरच्या आगीत टाकाव्यात. जर मिरच्या जाळताना ठसका आला नाही तर समजावे की नजर खूप कडक होती. जर ठसका आला तर नजर सामान्य होती असे मानले जाते. तिसरी पद्धत म्हणजे कापराच्या वडीने नजर काढणे. ही पद्धत लहान मुलांसाठी अत्यंत उत्तम आहे, कारण यात कोणताही धूर आणि तिखट वास नसतो. 2 भीमसेनी कापराच्या वड्या घ्या. कापूर हातात घेऊन मुलांच्या किंवा व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळावा. त्यानंतर तो कापूर घराच्या बाहेर किंवा बाल्कनीमध्ये एका डिशमध्ये ठेवून पेटवून द्यावा. कापूर जाळताना घरातील नकारात्मक ऊर्जाही जाळून खाक होते. चौथी पद्धत म्हणजे पाण्याचा तांब्या आणि कोळसा. जेव्हा घरातील मुख्य व्यक्तीला नजर लागते तेव्हा हा उपाय करतात. एका तांब्यात शुद्ध पाणी आणि एक जळता कोळसा घ्या. पाण्याच्या तांब्यावरून ओवाळावा आणि त्यात तो जळता कोळसा टाकावा. जर कोळसा पाण्यात गेल्यावर मोठा आवाज आला तर नजर उतरली असे समजा. हे पाणी झाडाला किंवा घराबाहेर टाकावे. 5वी पद्धत म्हणजे श्री स्वामी समर्थांचा अंगारा. स्वामी भक्तांसाठी हा सर्वात सोपा आणि शक्तिशाली उपाय आहे. स्वामी समर्थांचा अंगारा हातात घेऊन त्या व्यक्तीच्या कपाळावर, दोन्ही कानामागे आणि घशावर लावावा. अंगारा लावताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. जर व्यक्ती खूपच अस्वस्थ असेल तर थोडासा अंगारा पाण्यात मिसळून ते पाणी तीर्थ म्हणून त्याला प्यायला द्यावे. स्वामींचा अंगारा हे कोणत्याही दुष्ट व्यक्तीवरचे जालिम औषध आहे. नजर काढताना पाळावयाचे नियम आपण जाणून घेऊया. नजर काढत असताना काढणाऱ्याने आणि ज्याची निघत आहे त्यांनी दोघांनीही बोलू नये. ओवाळलेले साहित्य कधीही घरात टाकू नका, ते लगेच घराबाहेर न्यावे. नजर काढून झाल्यावर दोन्ही व्यक्तींनी हात आणि पाय स्वच्छ धुवावेत. हा केवळ विधी नाही, तर तुमच्या स्वामींवरील विश्वास आहे. पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा. लहान मुलांच्या आता आपण जाणून घेऊया नजर लागू नये यासाठी आपण काय करावे. लहान मुलांच्या कपड्यावर आतल्या बाजूला एक छोटी काळी दोरी किंवा काळा धागा बांधावा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मंगळयंत्र किंवा स्वामी समर्थांचा फोटो लावावा. दर गुरुवारी घरामध्ये गोमूत्र शिंपडावे आणि धूप करावा. भक्त हो, आपले कुटुंब ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि सर्वात मोठी संपत्ती आहे. तिचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. नजर लागणे हे नैसर्गिक आहे, पण ती काढण्याचे मार्गही आपल्याकडे उपलब्ध आहेत. स्वामींवर श्रद्धा ठेवा, ते तुमच्या कुटुंबाचे सदैव रक्षण करतील. अशक्यही शक्य करतील स्वामी, या वचनाची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल. तुम्हाला तुमच्या घरी नजर काढण्याचा कोणता अनुभव आला आहे का? किंवा तुमच्याकडे दुसरी एखादी पद्धत आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचे कुटुंब सदैव हसत खेळत राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त माहितीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.